समालोचन करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या पहिल्या ओव्हर नंतर झाल्या त्या 13 धावा धाव फलकावरती आहेत. पहिलं षटक संपलंय. 13 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये जर 3 षटकार आले तर मंगेश बेलोस यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे दोन्ही बॅट्समन साठी. पहिलाच बॉल समोर खेळला. बॉल गेला सीमारेषा पलीकडे. योगेश शेलार यांच्या बॅट मधून आला हा चौकार. व्यासपीठावरती या त्यांचा आवाज देखील आपण ऐकतोय. त्यांचा आवाज आज पूर्ण दिवस आपण ऐकणार आहोत. ते देखील चांगलं एंटरटेनमेंट करतायत. जसा षटकार चौकार जातो तर त्यांची एक वेगळी शैली आहे. दादाजी कोंडदेव सारखा त्यांचा आवाज आणि वेगवेगळे आवाज काढतायत. असे समालोचक आपल्याला पाहिजे. या रणजित सर आपलं आपण देखील 3 समालोचक आपल्या या स्पर्धेसाठी आता या आजच्या दिवसासाठी असणार आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु आता इथून पुढे 5 बॉल बाकी आहेत या षटकातील. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. प्रतीकला काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप निलेश जाधव विशेष मेहनत घेत आहेत या स्पर्धेला आणि एन्जॉय पण करतायत. हा चांगला बॉल टप्पा चांगला आहे. विकेट कीपरच्या दिशेने चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल. दुसरा चेंडू डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार. जयराम 11 कापडे खुर्द संघ बॅटिंग करतोय. मागील मॅच मध्ये खेळत असताना पहिली मॅच खेळत असताना कमी धावा त्या टीमने केल्या होत्या. 24 बॉल 24 बनवल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये आता जास्तीच्या धावसंख्येकडे वाटचाल असणार आहे. संदेश बेलोस यांना देखील आपण या टीमच्या माध्यमातून नेहमीच पाहतो. सपोर्ट सिस्टम म्हणून त्यांना पाहतो. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने. कार्पेटच्या सहाय्याने तिकडे चेंडू थांबतोय पाण्यामध्ये. एक धाव आली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. काल टेनिस बॉलने आपण ही स्पर्धा कव्हर केली. आजच्या दिवसामध्ये पाऊस आला. रबर बॉलने स्पर्धा आपण खेळतोय आणि इथून पुढे रबर बॉलच्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. युवराजी दाभेकर साहेबांचा देखील आज जन्मदिवस आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच आमचे पंच गणेश भाविस्कर सरांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अंकुश महाराज कुमटेकर यांचा देखील जन्मदिवस आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. 1 जून म्हटलं की जन्मदिवस आला. त्यापैकी आमचे गणेश भाविस्कर यांचा देखील वाढदिवस आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धाव फलकावरती. एक 19 धावा धाव फलकावरती आहेत.
जोरात फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. ओमकारकडून चुकी झाली. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव या ठिकाणी वेगानं पूर्ण होतीये. 22च्या या 2 धावा पंच अशोक पवार आपल्याला कळवत आहेत. अशोक पवार एक आगळे वेगळे पंच म्हणून नेहमीच आम्हाला पाहायला मिळतात. बॅटिंग करायची वेळ आली तर बॅटिंग देखील ते करतात. प्रॅक्टिस करायची आहे तसे जर पाहिलं तर मैदानाच्या बाहेर देखील चांगला सराव त्यांचा असतो. आणि आता रेनकोट घालून ते उभे राहिलेत. मागे चेंडू निघून जातोय. इथं मात्र बॉल थांबणार नाहीये, सीमारेषा ओलांडतोय आणि या बॉलवरती आता चौकार. यांचा देखील जन्मदिवस आहे. त्यांना देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. काळकाई नवलाई क्रिकेट संघाकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. फुल टॉस मिस टाइम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत स्वतःच्या फलोत्तरमध्ये झेल प्रतीक घेणार का आणि घेतलाय देखील. विकेट मिळतीये. शुभम मुतेकर बाद. हॅलो चेक. थँक्यू सो मच निलेशजी पवार सर. कार्यसिद्धीस नाही सो प्रथम त्याचं पूजन करा. सकळ विघ्ने नश्य होती सांगे हिंदू परंपरा. सांगे हिंदू परंपरा. त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवट छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेद्वारे मी समालोचक करणकांत डोंबिवली समालोचन करण्यास सुरुवात करीत आहे. काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील आयोजित ही भव्य रबर बॉल ग्रामीण मिनी वर्ल्ड कप 2025 मध्ये उपस्थित तमाम लाडके क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. मॅच बिटवीन जय 11 कापडे आणि त्यांच्या अगेन्स्ट रामवर्धनी कापडे. रणजितजी खडपसर सर यांचा आवाज अगोदर आपण ऐकलेला आहे आणि संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचा आवाज जरूर तुम्ही ऐकणार आहात. त्यासोबत पवार सर देखील आहेत आणि मी करणकांत. अशा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आज 3 समालोचक आहेत या स्पर्धेमध्ये. अंपायरचा डेड बॉलचा सिग्नल. धावा फलकावरती सध्या आपण पाहतोय त्या 26 धावा. पहिला डाव सध्या आपण पाहतोय जिथे योगेश आणि शुभम आउट झाल्यानंतर रोहन मैदानाच्या आत. परमपूज्य स्वामी डिकेदासजी महाराज क्रीडा नगरी टायगरचं ऐतिहासिक आणि त्यासोबत वैभवशाली आणि बऱ्याच वर्षाची परंपरा असलेले क्रीडांगण आहे. ज्या क्रीडांगणावरती तुम्हाला टायगर चषक गेल्या 9 वर्षांची परंपरा. टायगर चषकाची फटका फ्लिकचा आला आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. साधावा षटकार. काय फटका आलाय. एलिमिनेटर मध्ये रोहित शर्माने फ्लिकचा असा षटकार मारला होता. ज्यांनी या स्पर्धेत
उत्कृष्ट फलंदाजाची आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेली आहे आणि त्याच बरोबरीने ज्यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये आज संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकायला मिळणार आहे असे आमचे आदरणीय रणजितजी खडपकर सर यांना मी विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहा बाबा पॅकपूल आला आणि बॉल मिड विकेट सीमारेषेचा बाहेर गोल मोठा षटकार. सन्मानाकडे आपण वळत काळकाई नवलाई क्रिकेट संघाचे आदरणीय अध्यक्ष दिलीपजी जाधव सर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण रणजितजी खडपकर सरांचा सन्मान करावा ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला उत्कृष्ट फलंदाजाची आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेली आहे आणि त्याचबरोबरीने त्यांचा आवाज देखील या अगोदरच्या काही मॅचेसमध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला तो आज संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकायला मिळणार आहे. पावसाची रिमझिम थोडी का होईना हजेरी पण पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तो फार इम्पॅक्ट टाकून जातो. सकाळी जेव्हा मी घरामधून निघत होतो मी अक्षरशः सनस्क्रीन लावली असं मला वाटलं की आता उन्हाचा तडाखा आहे पण जेव्हा थोडंसं अंतर मी पुढे आलो बाईकवरती पावसाची सुरुवात झाली आणि इथे पावसाच्या सरी जरूर आहेत. अंपायर्स भिजलेले आहेत खेळाडू भिजलेले आहेत आणि त्यामध्ये क्रिकेटचा पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आनंद वेगळा असतो. म्हणजे टेनिस बॉल आपण जवळपास 12 महिन्यांमधून 7-8 महिने खेळतो पण या 4 महिन्यांमध्ये जो आपला पाऊस पडतो त्यामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट जे खरं तर मुंबईपासून सुरुवात झाली पण आता फक्त मुंबई पुरतं मर्यादित नाही. मुंबई असेल मुंबई उपनगर असतील आणि त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतभर रबर बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. tenniscricket.in या वाहिनीद्वारे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे जो tenniscricket.in यांनी आयोजित केलेला पार पडला. संपूर्ण भारतामधून आपल्याला जे संघ पाहायला मिळाले प्रत्येक राज्याचे ज्यामध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ होते आणि त्यामधला एक संघ आपला टर्फ ॲडिक्ट महाराष्ट्र बी या संघाने इंडिया कप मध्ये बाजी मारली. टेनिस बॉल क्रिकेटरचा महाराष्ट्राचा औरा काहीतरी वेगळाच आहे म्हणजे आणि तो आपल्या सगळ्यांमधून आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सुरुवात फार छोटी होती टेनिस बॉल क्रिकेट असेल पण मात्र आता आपल्या तळागाळातील खेळाडू ISPL द्वारे देखील लाखोंची कमाई करू शकतो अगदी काही दिवसांमध्ये आणि त्यामुळे रबर बॉल टेनिस बॉल याला आता सुगीचे दिवस आलेत. 3 ओव्हर सध्या तिसरं षटक प्रगती पथावर आणि 2 षटकार आशिष अगेन्स्ट आलेत. फलंदाज योगेश शेलार ऑफस्टंपचा बाहेर यावेळेला सोडून दिला. अंपायर्सने बघितलं होतं फार बाहेर बॉल होता पण थर्डमॅन आणि विकेट किपर जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत अनेक धाव मिळते. सो ओव्हरऑल या 2 एक्स्ट्रा आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 39. धावा धावफलकावरती 40. येस येस आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे ऑफिशियल स्कोरर मयूर सकपा त्याचबरोबर आदरणीय राकेशजी केसरकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले सुस्वागतम. ऑफस्टंपचा फार बाहेर आहे आणि वन्स अगेन अंपायरचा सिग्नल येतोय वाईड. 4 अंपायर्स आहेत आजचा या काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील ग्रामीण मिनी वर्ल्ड कप मध्ये आपण सध्या म्हणजे आहोत. GB पॅनलचे आमचे सर्व अंपायर ज्यामध्ये गणेश बाविस्कर सर आहेत जे सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि आज 1 जून म्हटलं की सुशील दादा जागतिक वाढदिवस प्रत्येक घरामध्ये किमान एक वाढदिवस असतो कारण सुरुवातीला जेव्हा शाळेमध्ये आपण जायचो तेव्हा कुठेतरी आपल्या बर्थ सर्टिफिकेट आणि शाळेच्या दाखल्यावरती जेव्हा नोंदणी केली जायची तेव्हा बऱ्याच पालकांना आपल्या पाल्याची बर्थ डेट काय माहीत नसायचं आणि त्यामुळे गुरुजी शाळेतले मास्टर 1 जून टाकायचे जे शाळेची सुरुवात व्हायची आणि त्यामुळे कुठेतरी आता तो जागतिक वाढदिवस म्हणून आपण पाहतो आणि असंख्य बॅनर्स आपल्याला रस्त्याला देखील पाहायला मिळतात. सर्वांना ज्यांचा आज वाढदिवस आहे दसऱ्याला जसं आपण पाहतो की सर्व्हिस सेंटर त्यांचा सोन्याचा दिवस असतो सर्वजण आपण गाड्या धुवायला जातो तसा 1 जून म्हणजे जे केक शॉप वालेत त्यांचा सोन्याचा दिवस. फाईन लेगला बॉल इथे येत आहेत 4 धावा जय 11 कापडेसाठी.
त्याचं धावफलक हे षटक फार महागडे आहे, ज्यामध्ये 2 षटकार आलेत, 2 व्हाईट बॉल देखील आलेत, एक चौकार देखील आला आणि आता योगेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, जो वारंवार वार करतोय. टोला लागला बॉल भोवऱ्यासारखा गरंगळतोय. सिली पॉइंट मध्ये एक धाव सहजरित्या मिळणार आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी आपण पाहतो. ग्रीप तितकीशी शूजला मिळत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळेला फिल्डर असेल बॅटर असेल स्किट होतात, पडतात, धडपडतात, पण धावण्याचं सोडत नाही. फिल्डर बॉल अडवण्यासाठी धावतो, जरी तो पडला असला आउटफील्डमध्ये तरी ती जिद्द असते प्रत्येकाकडे. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळण्याची मजा काहीतरी वेगळी आहे. हे सर्वच जण ज्यामध्ये अनुभवत आहेत. ग्रामीण मिनी वर्ल्ड कप मध्ये चांगला बॉल होता, ऑफस्टंपचा बाहेर थोडासा लेट रिलीज केला आणि अर्ली बॅट स्विंग फुटवर्कचा अभाव होता. या फटक्यामध्ये ऑन साइडला खेचत असताना 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती जय 11 कापडेचे धावफलक 1 गडी बाद 47 47 for 1 आफ्टर थर्ड ओव्हर. कम ऑन डीजे. नो प्लस बाउंड्री चौकार. सो या मिळतील 5 धावा जय 11 कापडे खुर्द संघाला आणि धावफलकावरती 52 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलच आला आणि पॉइंटला बरोबर थांबून ऑन द टॉस पंच करत असताना आपण बघितलं शेलारला. टिपिश कपा पॉइंटला फिल्डर, एक्स्ट्रा कोरमध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे. त्यासोबत आपण पाहतो ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. दावा धावफलकावरती पाहायला मिळतात 52 52. येस 5 बॉलचा खेळ बाकी. फ्रीट ऑन. शॉर्ट ऑफ लेन वन्स अगेन. ऑन साइडला यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता, पण इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. मागचा बॉल जो जास्त आपल्याला जरूर राईज होत असताना पाहायला मिळाला, त्याच बरोबरीने ओव्हरस्टेप करण्यात आलं होतं गोलंदाजाकडून. फ्रीट वरती फायदा झाला नाही, धाव एकही आली नाही. पाहूयात पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा गेलेल्या आहेत, पण पुढच्या 4 बॉलमध्ये किती येत आहेत. आदरणीय सूरजजी सोनावणे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. ग्रामीण मिनी वर्ल्ड कप मध्ये आपले सहर्ष स्वागत. बॅट हातात फिरली आहे, बॉल हवेत होता आणि विकेट किपरने चांगला झेल टिपलाय. मोठा धक्का बंटी शेलारने दिला. योगेश शेलार परतीचा प्रवास. जरूर कालच्या दिवसामध्ये आपण जरूर टेनिस बॉल बघितला, पण परिवर्तन काळाची गरज असते आणि निसर्गापेक्षा माणसाला कोणी शिकवू शकत नाही की परिवर्तन कसं करायचं असतं. 4 ऋतूंमध्ये आपण पाहतो पावसाळ्यामध्ये हिरवळ असते, त्यानंतर हिवाळा,
थंडी आणि त्यामध्ये देखील ऋतू जसे बदलत जातात, महिने जसे बदलत जातात, निसर्ग तसाच बदलतो आणि माणसाला देखील बदलावंच लागतं. काल टेनिस बॉलने आपण सुरुवात केली, पण जशा पावसाच्या सरी इथे पडल्या त्याबरोबर रबर बॉल क्रिकेटला देखील सुरुवात झाली. मी 24 तारखेलाच अर्नाळ्याच्या वसईच्या बेटावरती होतो आणि तिथे देखील असंच झालं. पहिल्या 2 दिवसामध्ये टेनिस बॉल आणि पुढच्या 2 दिवसामध्ये रबर बॉल. त्याचं कारण मे महिन्यामध्ये आलेला या वर्षीचा लवकरचा मान्सून. धावफलकावरती 52 धावा आहेत. विकेट आली आहे. नवीन फलंदाज खाली राहिल्या वेळेला बॉल हलकी अपील देखील होती, पण इथे आता विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल कारण या क्षणाला स्ट्राइक पाहिजे ती रोहनला आणि त्यामुळे आलेला नवीन फलंदाज तो जसा आत आलाय तसाच बाहेर येईल. रनआउट. बावन्न धावा धावफलकावरती आहेत आणि सध्या आपण पाहतोय चांगली बॉलिंग. एक नो बॉल वरती चौकार वगळता आतापर्यंत चांगली बॉलिंग केली बंटी शेलारने. रोहन येतोय स्ट्रायकिंग एंडला. थोडासा लेट झाला होता. बॅटचा वरती बॉल लागलाय जो शॉर्ट एक्स्ट्रॅकवर मध्ये बंटी बॉल वरती चाललाय. एक धाव सहजरित्या पूर्ण झाले. डबलच्या प्रयत्नामध्ये रोहन सुटलाय, पण आता आणखी एका विकेटची जरूर बळी द्यावी लागेल रोहनला. स्ट्राईकसाठी आणखी एक विकेट टाकतायत जय 11 कापडेचे आलेले नवीन फलंदाज. फलकावरती 53 धावा आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. बंटी शेलार ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. कारणच्या धावांचा वेग प्रचंड होता. त्याच धावसंख्येच्या गाडीला स्पीड ब्रेकर उभे करण्याचं काम कोणी केलं असेल या डावामध्ये तर तो गोलंदाज बंटी. शेवटचा बॉल राईज झाला आणि तो गेला विकेट कीपर कडे. शेवटचाही डॉट आलाय. जबरदस्त बॉलिंग आणि अखेर पहिला डाव संपलाय जो जय 11 कापडे खुर्द संघाचा होता. योगेश शेलारची दमदार खेळी, त्यासोबत शुभमची सुरुवात चांगली होती, पण त्यानंतर बंटीचं कमबॅक आणि ओव्हरऑल 4 षटकांच्या अखेरीस 53 वरती डाव संपला आणि राम वर्धेने कापडे संघाला बनवायचा आहेत त्या 54 धावा विजयासाठी. एन्जॉय करत आहोत. काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशिलला ज्यांनी ज्यांनी या पर्वामध्ये सहकार्य केलं, मग त्या आर्थिक स्वरूपात असेल आणि अन्य काही स्वरूपात, त्या सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांच्या वतीने 53 धावा बनलेल्या आहेत जय 11 कापडे खुर्दकडून आणि राम वर्धा यांनी कापडे संघाला आता बनवायच्या 54 धावा.
छोटी छोटी डबके जरूर आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं चिखल देखील त्यामध्ये आहे आणि गवताचा गालिचा देखील पाहायला मिळतोय. सो फिल्डरची आता तारेवरची कसरत असेल जेव्हा बॉल आउटफील्ड मध्ये असेल आणि त्यासोबत गोलंदाजीचा आपण जर रनवे बघितला तर तिथेही थोड्या प्रमाणात त्यांना ग्रीप करत असताना परिश्रम तिथे घ्यावे लागतील. पाहूयात फलंदाजांचं कशा पद्धतीने असेल. कॉन्क्रीट विकेट आहे. घेऊ नका जास्ती प्लीज. टोटल 16 मॅचेसचा शेड्यूल आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करणार आहोत संपूर्ण दिवसभरामध्ये. डाव पहिला संपलाय. 53 धावा बनलेला आहे. 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ओपनिंग पेअर मैदानाचा आत आली आहे. आघाडीला अरविंद पासवान आणि त्याचबरोबर ओमकार शेलार. अरविंदला आपण पाहतोय सलामीला जो स्ट्रायकिंग एंडला आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज योगेश ज्याने पहिला डाव गाजवला विथ द बॅट. 27 धावसंख्येची एक्सप्लोसिव्ह इनिंग आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. डावाला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल फ्लॅट. काऊ फेसला क्लिअर करेल अरविंदचा पहिला चौकार. या फटक्यांची गरज आहे आणि सध्या पहिलाच बॉल. इनिंगची दमदार सुरुवात अरविंद पासवान कडून. हो बॅट्सविंग इथे जबरदस्त होता पण बॉल बॅटचा आतल्या भागाला लागलाय. गरंगळ चाललाय वाढीश लॉंग ऑन कडे जिथे येतोय काऊ कॉर्नरचा फिल्डर. एका धावेने स्ट्रायकिंग एंडला असेल आता ओंकार आणि या सिंगल सोबत धावा फलकावरती 5. हे मॅच इम्पॉर्टंट आहे कारण या मॅचचा विनर नेक्स्ट मॅच मध्ये लगेचच खेळणार आहे. काळखाई नवलाई पळशील या संघाच्या अगेन्स्ट. सो नॉन स्टॉप ज्या काही मॅचेस असतील त्या पद्धतीने तुम्हाला खेळावं लागणार आहे संपूर्ण दिवसभरामध्ये. काळखाई नवलाई पळशीलला देखील विनंती असेल आपण तयार राहा. तो खोलात पायावरती बॉल सध्या आपण पाहतोय पॉइंट कडे चाललाय. याच्यामध्ये एक धाव तर दोघांनी धावून पूर्ण केलेली. थ्रो थोडासा खराब होता. विकेट किपर पडता पडता वाचलाय. या गोष्टींचा मी उल्लेख अगोदरच केला होता की तुम्हाला खेळपट्टीवरती ग्राउंडवरती शूजची ग्रीप शूज नसतील तर त्या पद्धतीने जेव्हा धावत असाल तेव्हा स्वतःला सांभाळणं फार गरजेचं. बॉडीचा बॅलन्स करणं थोडंसं कठीण होतं. एक एक धाव महत्वपूर्ण आहे. सध्याचा धाव फलक 6. ओहो पासवानने फार चांगल्या पद्धतीने इथे बॉलला लेफ्ट केलं. जाऊ दिलं. जागा दाखवली. रस्ता दिला आणि बॉल निघालाय मागे जिथे वाईटची एक धाव मिळणार आहे. सिंगल सोबत धावा फलकावरती 7. 54 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना राम वर्धा यांनी कापडे. शेलार फुल लेंथ होता. ड्राइव्ह केला. बॅकलिपला खाली ठेवून मिड ऑन कडे बॉल थांबलाय. पाण्याचा गवताचा त्या प्रभावामुळे तो थोडासा कमी गतीने तिथेच थांबला होता आणि लॉंग ऑनचा फिल्डर जोपर्यंत मिड ऑनला जाईल धावा मिळत आहेत त्या 2.
रनिंग बिटवीन द विकेट चांगले आणि या एक एक धावा टोचणार आहेत कारण धावसंख्येला सध्या डिफेंड करते ती टीम जय 11 कापडे खुर्द. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 9 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. 54 धावा तितक्या माग नाही. जर विकेट येत आहेत तर मात्र खुर्द जो जय 11 कापडे खुर्द संघ आहे त्यांच्या गोलंदाजांना विकेट मिळावे लागतील. बॉल जसं येतोय तसं उत्तर दिलं जाते आणि आतापर्यंत ओमकार आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत असलेला अरविंद मेरिट वरती खेळतात. ओ समोर चाबुक शॉट. आवाज ऐका बॅटचा आणि बॉल पहा. लॉंग ऑफ हवाई यात्रेसाठी आला षटकार. मध्ये पावर पॅक पंच. पासवानचा पंच. षटकार आणि धाव फलकावरती 15. ओ यावेळेला डाऊन द लेग. ओहो विकेट कीपर अडवू शकला नाही. फाईन लेगला चान्स नव्हती. बॉल निघालाय चाललाय आणि थांबलाय देखील. 2 धावा आणि आता 2 ला 3 मध्ये देखील परावर्तित करताय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तो देखील हुकलाय आणि पाहता पाहता वाईटच्या 4 धावा मिळतील. आता 4 सोबत धावा फलकावरती सध्या 19 धावा मुसळधार आहेत. 19 वरती सध्याचा धाव फलक. या षटकातील अजूनही शेवटचा एक बॉल बाकी. योगेश शेलार ज्या पद्धतीने त्याने धावा बनवल्या त्याच पद्धतीने धावा देखील देतोय. एज यावेळेला फर्स्ट स्लिपला बॉल. विकेट कीपरने डायव्ह मारली होती पण नाही जमलं. थोडासा बॉल लांब राहिला. एक धाव त्यामध्ये पूर्ण करण्यात आले. डबलचा कॉल आहे ओमकारचा. पोहोचेल देखील. थोडीशी मिसफील्ड बॅकिंगला आलेल्या फिल्डर कडून. पाहता पाहता झालेल्या 2 धावा पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नाबाद 54 धावसंख्येला चेस करत असताना राम वर्धायणी कापडे संघाचा धावफलक 21 धावा धावफलकावरती. मॅच फार चांगल्या पद्धतीने सध्या सुरू आहे आणि मी म्हणेन कुठेतरी एक पाऊल पुढे टाकलंय राम वैद आणि कापडेच्या दोन्ही फलंदाजांनी. चांगले बॅटिंग करत असताना योगेश शेलार जो फ्रंट लाईन बॉलर होता, जो प्रमुख खेळाडू आहे या बॉलिंग युनिट मधला प्रमुख गोलंदाज आणि त्याच्यावरतीच आक्रमण करत असताना पहिलं षटक 21 धावांचं. सो बॉल आता बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा अजूनही 33. बॉलर्स नेम प्लीज. शुभम उतेकर सेकंड ओव्हर मध्ये आला. विकेटच्या शोधात आलाय. ओ ऑन साइडला शॉट ऑन झॅप पाहायला मिळतोय. ओहो ह्या चुका तुम्ही करू शकत नाही कारण धावांचा ऑलरेडी वेग आहे आणि इथे चुकीनंतर आलाय चौकार. शॉर्ट झॅब असा फटका आहे. स्मॉल पंच झाला आपण सोप्या शब्दामध्ये म्हणू शकतो आणि हा फटका तुम्हाला शुभमन गिल असेल फार वेळेला आपल्याला शुभमन गिल कडून पाहायला मिळतो कारण बॉल जितक्या वेगाने आणि तुम्ही जर थोडेसे लेट खेळत असाल तर शॉर्ट झॅब तुम्ही फार चांगल्या पद्धतीने खेळू शकता. व्हॉट अ शॉट. हुक करत असताना बॉल निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून बट इट इज डेड बॉल. बट वाय. काय फटका आला होता. डीएलएफ आयपीएल ची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा सुरुवातीला जो लोगो होता तो याच पद्धतीने होता. हुक करत असताना काय षटकार मारलाय आणि जर तिथे आपण त्याला थांबवलं असं स्ट्रोक कंप्लीट करून तर सेम तुम्हाला आयपीएल चा ऍज इट इज लोगो या फलंदाज अरविंद पासवान कडून पाहायला मिळाला असता.
येस, लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेला खेळाडू आहे आणि त्याच्या शैलीमधून ते पाहायला मिळते आपल्याला. त्याचा स्टान्स, शॉट सिलेक्शन, फार लवकर लेंथला पिक करतोय आणि बॉलला पाठवतोय लॉंग लेगचा वरतून. मागचा बॉल अंपायरने डेड बॉल घोषित केला, पण पुढचाच बॉल थांबा मी पुन्हा एकदा दाखवणार आहे आणि त्याने दाखवलाय षटकार. पासवानची पॉवर, काय बॅटिंग करतात, मेरिटवरची खेळतात, असे नाही की अंधाधून फायरिंग नाहीये. धाव फलकावरती 31. ओ खराब बॉलिंग, बाउन्सर तर टाकायचा होता पण बॉल फार शॉर्ट टाकलाय आणि अंपायरचा लगेचच सिग्नल आलाय वाईड. 1 4 दिवरची वॉर्निंग. एका बाउन्सरचा कोठा गोलंदाजाचा संपलाय ओव्हर मधला. धाव फलकावरती सध्या आपण पाहतोय 32. ऑन द टोस खेळला होता, मिस टायमिंग जरूर आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय, अंपायरचा सिग्नल, नो बॉल आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. नुपला चौकार. एक नाही तर इथे आता एक्सिलेटर वरती पूर्णपणे दोन्ही पाय देऊन उभा आहे. अरविंद पासवानच्या पद्धतीने बॅटिंग करतोय. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या काळकाई नवलाई पळशीलचा कॅप्टन अलंकार जाधवला विनंती असेल टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचं मंचावरती. 36 धावा आहेत. 7 बॉल मध्ये 27 ला नॉट आउट. यावेळेला कवसला ड्राइव्ह करतोय, थोडासा लेट खेळलाय पण बॉल थेट गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. काळकाई नवलाई पळशीलचे कॅप्टन समीर जाधव यांना विनंती असेल टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, कारण ही मॅच कंप्लीट झाल्याबरोबर या मॅचचा विनर. टोटल स्कोर सध्या 40 धावा, 14 ची गरज. मिड विकेट कडे बॉल गेला होता सिंगल द्वारे. सध्याचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते 42. थोडंसं करेक्शन आम्ही करतो. 42 धावा. ऑन साइडला टर्न करायचा होता, बॉल फाईन गेला आणि डीप फाईन देखील क्लिअर करेल. येतोय चौकार आणि या चौकारासोबत सध्याचा धावफलक 46. चौकारासोबत 46 वरती सध्याचं धावफलक आपल्याला पाहायला मिळालंय. चांगला खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा, 8 धावांची अजूनही गरज आहे. नो लॉस. काय बॅटिंग केली आहे पासवान आणि त्यासोबत ओमकार शेलार. सो शेवटचा डॉट आलाय, ओव्हर कंप्लीट आणि धावा फलकावरती त्या 46 धावा. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 8. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. काळकाई नवलाई पळशीलचे कॅप्टन समीर जाधव टॉस साठी आपण लवकरात लवकर. अलंकार जाधव. ही मॅच कंप्लीट झाल्याबरोबर आपण टॉस करणार आहोत या मॅचचा विनर सोबत रोहन. ओ टोला बॉल गॅप मध्ये आणि मिड विकेटला क्लिअर करेल. अरविंदचा बॅट मधून चौकार. जबरदस्त खेळ अरविंद पासवानच्या बॅटमधून. आतापर्यंत त्याचा बॅटमधून आपण जर बघितलं तर 36 नॉट आउट. पंच केलाय, थोडासा लांबून बॉल निघालाय आणि हा फटका
हा चौकार विजयाचा आहे आणि हा सामना जिंकला 54 धावांना चेस करत असताना राम वर्धा यांनी कापडे संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन.